सांगलीत अभिजात भाषा आणि साहित्यावर आंतरराष्ट्रीय परिषद. भारती विद्यापीठ संचलित डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे अभिजात भाषा आणि साहित्य भूत, वर्तमान आणि भविष्य या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले आणि यावेळी बोलताना त्यांनी भाषेचा वारसा आणि आधुनिक काळातील तिचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी बीज भाषण केले, तर भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, डॉक्टर के.डी. जाधव आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शोध निबंध पुस्तिका आणि प्रिन्सिपल डायरी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या परिषदेस शिवाजी विद्यापीठ, भारती विद्यापीठ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रतिनिधी, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.